गणेशाय नमः. नमस्कार मंडळी, रेखाज किचनमध्ये पुन्हा एकदा तुमचे स्वागत. काही कारणामुळे आणि वेळेच्या अभावामुळे खूप दिवस झाले रेसिपी टाकले नाही आहेत मी. तर आता यापुढे आपण कंटिन्यू रेसिपीला सुरुवात करणार आहोत. तर आता आपण आज बनवणार आहोत एक हलके फुलके स्नॅक्स. त्यासाठी मी इथे बटाटे घेतलेले आहेत आणि ते साल्ट काढून शिजवून घेतलेले आहेत. आता ते आपण असे मॅश करून घेऊयात. बटाटे खूप चांगल्या प्रकारे शिजले आहेत, त्यामुळे मॅशरची पण गरज नाही, ते मी हातानेच करून घेतले. आता आपण यामध्ये कॉर्नफ्लॉवर आणि बाकी जे मसाले आहेत आपल्या आवडीनुसार टाकायचे. तर इथे मी हळद, मीठ, गरम मसाला, पेरी पेरी मसाला, तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता मसाले. आणि आता आपण याचा छान असा गोळा बनवून घेतलेला आहे, तो असा आपल्याला लाटून घ्यायचा आहे. असा गोळा लाटून झाल्यानंतर आपण ते कडा त्याच्या अशा काढून चौकोनी अशी पोळी बनवून घेणार आहोत. आपल्याला हे जाडसरच वाटून घ्यायचं आहे. तर अशा प्रकारे हे मी चौकोनी आकारात करून घेते आणि एका झाकणाच्या साहाय्याने आपल्याला हे याचा आपल्याला पाहिजे त्या शेपमध्ये आपण हे बनवून घेणार आहोत. अशा प्रकारे बघा, तुम्ही बघू शकता. तर मी अशा शेपमध्ये हे बनवून घेणार आहे. एकदम इझी आहे. सगळे अशा प्रकारे बनवून घेतलेले आहेत. तर आता आपण हे तळून घेऊयात. पॅनमध्ये तेल चांगलं गरम झालेलं आहे. आता आपण हे तळून घेऊयात. तर आपल्याला हे हाय फ्लेमवरच छान असे तळून घ्यायचे आहेत, एकदम क्रिस्पी असे. तुम्ही बघू शकता, बटाटा, कॉर्नफ्लॉवर आणि थोडे मसाले, अगदी कमी साहित्यात आणि कमी वेळेत आपले असे हे झटपट स्नॅक्स तयार होतात आणि मुलांना तर हे खूप आवडतील. आपल्याला हे एकदम ब्राऊन असे छान तळून घ्यायचे आहेत, एकदम हाय फ्लेमवरतीच. आणि तुम्हाला एक रिक्वेस्ट आहे, तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर नक्की व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. अशा प्रकारे मी हे छान तळून घेतलेले आहेत. आता आपण हे काढून घेऊयात. तुम्ही बघू शकता, मस्त आपले असे हे बटाटा आणि कॉर्नफ्लॉवर पासून छान स्नॅक्स तयार झालेले आहेत. तुम्ही हे केचप सोबत किंवा एखाद्या चटणी सोबत पण खाऊ शकता. तर मस्त आपले असे हे अगदी कमी वेळेत मुलांना आवडतील असे होममेड स्नॅक्स तयार झालेले आहेत. तुम्ही पण अशा प्रकारे नक्की ट्राय करा आणि कसे झाले ते मला नक्की सांगा. चला तर मग भेटूयात पुन्हा अशाच एका छान छान आणि सोपे सोपे रेसिपी सोबत. तोपर्यंत धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.